उपस्थित झाले ते नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धांमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नक्कीच माणिकजी भोईर साहेबांचे इथे आगमन झाले. नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या या स्पर्धांमध्ये नक्कीच तुमचं खूप खूप स्वागत असेल. सकाळच्या सत्रामध्ये त्यांनी नक्कीच हजेरी लावली आहे. आपला वेल काढून नक्कीच त्यांचं खूप खूप स्वागत असेल. दरम्यान सामन्याला होतीये सुरुवात. सलामीचे दोन फलंदाज वडवली संघाकडून विक्की आणि निशांत येतोय. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन वडवली संघाचा एक खूप मोठा आणि अष्टपैलू असा खेळाडू हर्षद पाटील येतोय पॉवर प्लेचं षटक घेऊन. नक्कीच एक चांगला मुकाबला आपल्याला बघायला मिळेल या संघांमध्ये. दोन्ही संघ तेवढेच तुल्यबल आहेत. आपण जर विचार केला चिंचवली संघ असेल त्यानंतर वडवली संघ असेल, हार्ड हिटर दोन्ही संघांमध्ये उपस्थित आहेत. आणि कशा रीतीने या सामन्याची आणि या पॉवर प्लेची सुरुवात होईल बघूया. हर्षद पाटील राईट आर्म राऊंड द विकेट येतोय. फलंदाजीसाठी स्ट्राईकला असेल तो निशांत. पहिला चेंडू लेट्स प्ले. मात्र ओव्हर पिच चेंडू होता. कुठेतरी उसली घेतली होती चेंडूने, काहीच समजलं नाही फलंदाज निशांत याला. आणि पहिला चेंडू निर्धाव बदलतोय गोलंदाज हर्षद पाटील. खूप सारा एक्सपिरियन्स घेऊन नक्कीच गोलंदाजी करत असतो. लगातार 20 वर्ष आपण त्यांना बघतोय गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचे षटक हाताळत असतो आणि चांगली गोलंदाजी त्याच्या मार्फत बघायला मिळत असते. आता मात्र ओव्हर पिच चेंडू चिपचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. मोठा झटका बसतो इथे वडवली संघाला. थँक्यू डीजे. नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, त्याला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं टायमिंग नाहीये. आणि एक मोठा खेळाडू निशांत पस्टे बॅक टू द पॅव्हिलियन आयकॉन खेळाडू होता वडवली संघाचा. आणि ओव्हर पिच चेंडूला कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, हवं तसं टायमिंग झालं नाही. आणि नक्कीच पहिला झटका इथे बसतोय वडवली संघाला. चांगली सुरुवात आपल्याला बघायला मिळतीये इथे हर्षद पाटील यांच्याकडून. नक्कीच खूप सारा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसतोय नक्कीच. आणि ओमसाई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आपण बघतोय आणि इतर सर्व संघांना विनंती करेल, एक सर्व संघांना सहकार्य करायचंय. बॉल साईडला गेला तर आणून द्यायचा आहे. आणि कुठलाही आतमधला खेळ चालू आहे त्यामध्ये कुठेतरी दोन्ही संघांना सहकार्य करायचं असंच नक्की सांगेल मी. आता मात्र नीरज माली येतोय फलंदाजीसाठी वन डाऊनला. नक्कीच लेग साइडला मी विनंती करेल, जे आपले संघ आहेत लेग साइडला कोणतरी दोघे जण उभे राहायचे. आपली असोसिएशनची स्पर्धा आहे त्यामुळे सहकार्य करायचे सर्वांनी. पुढील चेंडू हर्षद पाटील. आता मात्र लोअर फुल टॉस चेंडू, विकेटची संधी आहे इथे. मात्र नक्कीच चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नक्कीच कॉलिंग चांगलं आपल्याला बघायला मिळतंय. आणि कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणता येईल हर्षद पाटील यांच्याकडून. आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा निर्णय येतो इथे अवांतर धाव. कुठेतरी लाईन मध्ये भरकटताना दिसला बिट्टू पाटील. नक्कीच महेश भोईर यांच्याकडून बिट्टू पाटील साठी शुभेच्छा येत आहे. खूप खूप स्वागत असेल तुमचं सुद्धा. नक्कीच पुढील चेंडू या अवांतर धावेने संघाचा श्री गणेश सुद्धा होईल. आता मात्र फुल टॉस चेंडू फेकून दिला डीप मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड थोडीशी खराब आहे त्यामुळे एकच धाव ते पूर्ण करण्यात यश मिळाले फलंदाज नीरज याला. अमन पाटील कुठे असतील आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. जितेशजी पसले साहेब तुम्हाला बोलवत आहेत. अमन पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 धावा हर्षद पाटील यांनी खर्च केल्या आहेत. आता मात्र एक मोठी लढत दोन्ही वडवलीचे खेळाडू हर्षद
पाटील पक्ष विकी वारगडे. पुढील चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. मात्र ओव्हर पिच चेंडू होता, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी बघतोय आपण हर्षद पाटील. पॉवर प्लेच्या सेटअप खूप महत्वाचं असतं, तिथे मोठे फटके खेळण्याची गरज असते, मात्र कोणतेही मोठे फटके खेळण्याची संधी देत नाहीये हर्षद पाटील. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल हर्षद पाटील याचा. आता मात्र परत एकदा ओव्हर पिच चेंडू, सेम प्रयत्न आणि सेम विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू निघून गेला. एका ओव्हरची समाप्ती होतीये. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे आणि स्थिरावलेली आहे 2 या अंकावर. त्या दरम्यान मात्र मी डीजे ला संधी देईल. कम ऑन डीजे. त्याला 5 ओव्हर टाकण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी दिलेला आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सर्व संघांना मी विनंती करेल, आपल्याच असोसिएशनच्या गेम्स आहेत आणि सर्व संघाने ही लीग पूर्ण व्यवस्थितरित्या पार पाडण्याकडे साठी सहकार्य करायचंय. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेळ चालू करायचा आहे. की आतापर्यंत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली आहे हर्षद पाटील. एक अवांतर धाव फेकली होती, त्यानंतर एक फुलटॉस चेंडू फेकला होता, मात्र त्यानंतर जर विचार केला अगदी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय हर्षद पाटील आपल्या संघासाठी आणि फक्त 2 धावा पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये खर्च केल्या आहेत. आता मात्र कुठेतरी कमबॅक करायला लागेल वडवली संघाला. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेचा कशा रीतीने वापर करतायत ते बघणं उत्सुकतेचं असेल. आता मात्र चिंचवली संघाकडून दुसरं षटक. दुसरं षटक घेऊन येतोय अजय पाटील, मॅन फ्रॉम दिघाशी. नक्कीच दिघाशी संघासाठी चांगली कामगिरी आपण त्याच्या मार्फत बघत असतो. आता मात्र चिंचवली संघाकडून खेळताना कशा रीतीने गोलंदाजी करेल हे बघणं उत्सुकतेचं असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय अजय पाटील. स्ट्राईकला असेल तो नीरज माली. क्षेत्ररक्षण लावायचंय, थोडीशी घाई करायची आहे. सर्व संघांना विनंती असेल, आपल्या स्पर्धा आहेत आणि थोडीशी घाई करून पण लवकरात लवकर जेवढे सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करू तेवढं आपल्यासाठीच चांगला असेल. अजय पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू, मात्र कुठेतरी खाली राहिला होता चेंडू. रनआउटची संधी आहे आणि डायरेक्ट हिट इथे बघायला मिळतोय, मात्र पंचांची सहमती इथे मिळत नाहीये आणि एक चोटी धाव या दरम्यान मात्र पूर्ण करण्यात यश मिळतंय फलंदाज नीरज माली याला. 22 आहे की बॅटला चेंडू आदळला होता, बॅटला आदळला होता नक्कीच, त्यामुळे कुठेतरी वाचला हा फलंदाज नीरज. ओव्हर पिच चेंडू होता, गुडलेंदूर हाताला होता आणि नक्कीच कुठेतरी खाली राहिला होता चेंडू, त्यामुळे काहीसा समजला नाही फलंदाज नीरज याला आणि त्या दरम्यान मात्र एक धाव पूर्ण करण्यात यश मिळालं नीरज याला. आता मात्र स्ट्राईकला असेल तो विकी वारगडे. विकी वारगडे टू अजय पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, मात्र कुठेतरी लाईन तेवढी चांगली नव्हती, कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज विकी याचा, मात्र बॅटची आतली एज घेतली होती आणि नक्कीच त्या दरम्यान एक धाव इथे सहजरित्या पूर्ण होईल. आता मात्र यॉर्कर लेन, खूपच सुंदर चेंडू. काय गोलंदाजी बघतोय आपण चिंचवली संघाकडून. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं हर्षद पाटील यांनी, त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अजय पाटील खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र दबाव असेल वडवली संघावर. पुढील चेंडू परत एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, विकेटची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेला नाही आणि एक चोटी धाव त्या दरम्यान पूर्ण करण्यात यश मिळते फलंदाज नीरज याला. नक्कीच एसके एंटरटेनमेंटच्या मार्फत आपण स्पर्धा लाईव्ह
घरून बघतोय नक्कीच एवढे पण प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या स्वरूपात जोडले गेले त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत असेल या ओमसाई क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग मध्ये. नक्कीच सकाळच्या सत्रातील दुसरा सामना आपण बघतोय. मात्र ओव्हर पिच चेंडू होता, बॅटची आतली एज घेतली होती, विकेटची संधी आहे आणि संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. परत एकदा अजून एक चोरटी धाव, नक्की चोरट्या धावा खूपच बघायला मिळत आहेत. मात्र चिंचवली संघ इथे कुठेतरी खुश असेल कारण की आतापर्यंत एकही मोठा फटका वडवली संघाला खेळून देता आलेला नाहीये. रिव्ह्यू रनआउट साठी आहे का? नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे चिंचवली संघाने. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट असेल, रिव्ह्यू घेतलेला आहे. मी विनंती करेल थर्ड अंपायर आमचे इथे उपस्थित आहेत, आपण चेक करायचंय. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल जर इथून काही निर्णय आला नाही थर्ड अंपायर कडून तर सॉफ्ट सिग्नल शेवट असेल, हे दोन्ही संघांनी निर्णय लक्षात घ्यायचंय. नक्कीच इथे पंचांचा थर्ड अंपायरचा निर्णय येतोय, ते आउट असेल. नीरज मालीला परतावं लागेल. बॅट कुठेतरी खाली ट्रॅक केली नव्हती आणि त्याच्यामुळे इथे फलंदाज नीरज माली याला परतावं लागेल. दुसरा झटका बसतोय वडवली संघाला. डीजे कमॉन डीजे. शकता. नक्कीच सागर दलोंडे कुठे असतील, अंपायरचे टी शर्ट आपण पाठवायचे आहेत. सागर कुठे असतील आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अंपायरचे जे टी शर्ट आहेत ते त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत. नक्कीच 2 ओव्हरची समाप्ती होती. 2च्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर काय गोलंदाजी बघतोय आपण. नक्कीच फक्त 5 धावा आतापर्यंत 2 ओव्हर मध्ये खर्च केल्यात गोलंदाज हर्षद पाटील आणि अजय पाटील या दोन्ही गोलंदाजांनी. आणि कुठेतरी कमबॅक करायला लागली ते वडवली संघाला, कारण की फलंदाजी आहे चिंचवली संघाचा जर विचार केला तर चांगले फलंदाज त्यांच्याकडे सुद्धा आहे. भावेश असेल, त्यानंतर अक्षय गोतारणे एक ट्रम्प कार्ड खेळाडू आहे त्यांच्याकडे. त्यामुळे तुम्हाला इथे जर या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर मोठ्या फटक्यांची गरज असेल. सामना चालू करायचा आहे.
चिंचवली संघ सहकार्य करायचंय, सर्वांनी सहकार्य करायचं विनंती असेल तुम्हाला, कारण की आपल्याला 12 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे, त्यामुळे सहकार्य करा. सामना चालू करायचा आहे. हर्षद पाटील खूप वेळ घेताय तुम्ही. नक्कीच तिसरं षटक चालू होते. हर्षद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. विकी वारगडेसाठी यॉर्कर लेनचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फेकी तेवढी चांगली आहे आणि एकच धाव त्या दरम्यान पूर्ण करण्यात यश मिळाले फलंदाज विकी वारगडे याला. नक्कीच काय गोलंदाजी बघतोय आपण चिंचवली संघाची. अक्षरशः रोखून ठेवलं. एकही मोठा फटका इथे खेळून दिला जात नाहीये चिंचवली संघाच्या गोलंदाजांकडून आणि कुठेतरी कमबॅक करायला लागेल इथे वडवली संघाला. हर्षद पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र ओव्हर पिच चेंडू कव्हरच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चांगला प्रयत्न होता, मात्र बॅकअप सुद्धा चांगला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. नक्कीच त्या दरम्यान मात्र इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. नक्कीच खूपच सुंदर अशी गोलंदाजी. लगातार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय हर्षद पाटील. कुठेही मोठ्या फटके खेळण्याची संधी देत नाहीये. नक्कीच मात्र इथे कुठेतरी कमबॅक करायला लागेल वडवली संघाला. आतापर्यंत धावसंख्या तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. धावसंख्या आतापर्यंत 8 वर जाऊन पोहोचली आहे. हर्षद पाटील परत एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. झेलची संधी नाहीये. क्षेत्ररक्षक थोडा लांब होता आणि त्या दरम्यान मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. नक्कीच लगातार 3 चेंडूंचा जर विचार केला आपण तर 3 चेंडू लगातार यॉर्कर हाताळले तर गोलंदाज हर्षद पाटील यांनी. नक्की खूपच सुंदर अशी गोलंदाजी. की जशी गोलंदाजी आपण त्यांना बघत असतो वडवली संघाकडून खेळताना करत असतात ते तशीच गोलंदाजी ते चिंचवली संघाकडून खेळत असताना या ओमसाई असोसिएशनच्या प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळते. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याला कट केलाय. झेलची संधी आहे आणि ते मोठा झटका बसतोय विकी वारगडे याच्या रूपाने वडवली संघाला. कम ऑन डीजे. मध्ये सुद्धा चेंज केला. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू हाताळला होता. त्याला कट करण्याचा प्रयत्न होता विकी वारगडे याचा. मात्र हवं तसं टायमिंग इथे विकी वारगड्याला भेटला नाही. खूपच सुंदर असा झेल समाप्त केला इथे क्षेत्ररक्षकाने आणि तिसरा झटका बसला वडवली संघाला. आता मात्र फलंदाजीसाठी येईल 4थ्या नंबरवर हर्षल अंदाडे. काय गोलंदाजी करतो हर्षद पाटील. खूपच सुंदर अशी गोलंदाजी. षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत पूर्णतः रोखून ठेवलंय वडवली संघाला या सामन्यामध्ये चिंचवली संघाने. पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हर्षल अंदाडे साठी यॉर्कर लेनचा चेंडू. फलंदाज बाद. गोल्डन डकवर आउट होते फलंदाज हर्षल अंदाडे. इकराम औऱ्याचा नाही तरी नाराजी नाही कब्जा. नक्कीच काय गोलंदाजी करतोय हर्षद पाटील. नक्कीच गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय गोलंदाजी करतोय हर्षद पाटील. लगातार टप्पा मेंटेन करून ठेवलाय त्यांनी. ओळखलं फलंदाज काय करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मध्ये चेंज केला. आपल्या टप्प्यामध्ये चेंज केला. यॉर्कर लेनचा चेंडू तो पण स्टंपवर आणि पहिल्या चेंडूवर बाद केलं एक मोठ्या फलंदाजाला हर्षल अंदाडे आला आणि नक्कीच 4था झटका इथे बसला वडवली संघाला. नक्कीच मयुरेश येतोय अंधी संघाकडून. आपण त्याला नक्कीच खेळताना बघत असतो.
डावख्या हाताचा खेळाडू आहे, कशा रीतीने फलंदाजी करेल नक्कीच जबाबदारी घ्यायला लागेल कोणत्या तरी खेळाडूला, कारण की धावसंख्या खूपच कमी आहे. एक जबाबदारी घेऊन खेळ करणं गरजेचं असेल वडवली संघाला. पुढील चेंडू आता मात्र समोरच्या दिशेने खेळून काढला. यॉर्कर लेनचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की क्षेत्ररक्षण सुद्धा खूपच चांगलं आहे नक्कीच. आणि एका धावेने आता मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 वर. नक्कीच हर्षद पाटील साठी खूप बक्षिसं येत आहेत. आम्ही नक्कीच नंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. बक्षिस आमच्या ग्रुपवर खूप बक्षिसं आलेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे मात्र. काय गोलंदाजी बघितली. नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा आपण बघतोय. दुसरा सामना या असोसिएशनच्या प्रीमियर लीगचा. चिंचवली विपक्ष वडवली. काय गोलंदाजी केली. हर्षद पाटीलने सुरुवात चांगली केली होती. पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर विजय पाटील आले, त्यांनी 3 धावा खर्च केल्या. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर परत एकदा हर्षद पाटीलचं दुसरं षटक जर बघितलं तर फक्त 5 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या. नक्कीच आता मात्र ओव्हरपिच चेंडू होता, खेळून काढला काव कॉर्नरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये तिथे, कारण की क्षेत्ररक्षक आपण बघतोय अक्षय गोतारने आहे. काय क्षेत्ररक्षण केलं. एका टप्प्यावर चेंडू कलेक्ट केला होता आणि चांगला असा थ्रो सुद्धा आपण त्यांच्या मार्फत बघायला मिळाला होता. 1 धाव या दरम्यान पूर्ण करण्यात यश मिळालंय फलंदाज मयुरेश याला. नक्कीच आता मात्र बारक्या याच्यावर खूपच मोठी जबाबदारी असेल. चॉईस खेळाडू होता वडवली संघाचा, मात्र आतापर्यंत तेवढी स्ट्राईक रोहन याला भेटलेलं नाहीये. बारक्या नावाने त्याला ओळखले जात. नक्कीच आता मात्र जबाबदारी घ्यायला लागेल. निखिल गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. पुलचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नांना मिळतंय यश. आणि तो पहिला मोठा फटका या इनिंग मध्ये बारक्या कांबळे याच्या बॅट मधून. सावन में लग गई मी प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका, नाहीतर आपल्याला हे सामने कव्हर करणं खूपच कठीण होऊन जाईल. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला होता फलंदाज रोहन याने. एक मोठा फटका. आता मात्र फुल टॉस चेंडू, मात्र हवं तसं कनेक्शन नाहीये. जेलची संधी आहे आणि संधीचं सोनं केलं जात आहे. या 5वा झटका बसतोय वडवली संघाला बारक्याच्या रूपाने. कम ऑन डीजे. मेरे भाई का नाम, मेरे देवीन का नाम, मेरे भाई का नाम, मेरे देवीन का या षटकाचा जर विचार केला तर तेवढी चांगली गोलंदाजी झाली नाहीये जशी 2 गोलंदाजांनी केली होती. हर्षल आणि अजय याने मात्र नक्कीच एका चेंडूवर नक्कीच चांगला समाचार घेतला. फलंदाज रोहन याने मात्र त्यानंतरचा फुलटॉस चेंडूवर काहीच कनेक्ट करता आलं नाहीये त्याला आणि नक्कीच आपली विकेट गमावी लागली होती. आता मात्र नयन येतोय कुंदे संघाचा खेळाडू.
नक्कीच लोअर फुलटॉस चेंडू होता, खेळून काढला डीप मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षण गचाल होतय आणि चेंडू निघून जाईल सीमा पार, चौकार. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस लोअर फुलटॉस चेंडू होता, त्याला डीप मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला होता, मात्र गचाल असं क्षेत्ररक्षण भावेश दलवी याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळालं होतं. पुढील चेंडू ओव्हर पिच चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. दिशेने लॉंग ऑनच्या वरून चेंडू खेळून काढला होता, सीमा पार, षटकार. दुसरा षटकार या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळाला. नक्कीच एक चेंडू शिल्लक असेल. परत एकदा ओव्हर पिच चेंडू, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हवा तसा कनेक्ट झालेला नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे विकेटची संधी आहे. नक्कीच मोठा झटका बसतोय नयनाच्या रूपाने वडवली संघाला. नक्कीच बाबा ग्रुपचे अध्यक्ष ज्यांनी हा बाबा स्पोर्ट किल्ले संघ स्पॉन्सर केला, विलासजी पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. नक्कीच खूप खूप स्वागत असेल तुमचं या स्पर्धेमध्ये. ओमसाई क्रिकेट असोसिएशनची जी स्पर्धा चालू आहे त्यामध्ये नक्कीच एक स्पॉन्सर संघ केलेला आहे बाबा स्पोर्ट किल्ले. नक्कीच त्यांचं इथे आगमन होतंय. खूप खूप स्वागत आहे साहेब तुमचं. नक्कीच यानंतरचा सामना मी विनंती करतो नक्कीच बाबा टायगर्स केले. यानंतर आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत संदीप पाटील आणि त्याची संपूर्ण टीम. नक्कीच एक चांगला प्रयत्न करतील या स्पर्धेमध्ये नक्कीच आणि ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील. आपण नक्कीच त्यांना ऍक्शन मध्ये बघणार आहोत. चला छोटे कंपनी विनंती असेल आपण टॉस का बॉस रिकामा करायचा आहे. मान्यवरांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच असेल बाबा टायगर्स खेळले संघ आणि या संघाला फाईट करेल वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. या दोन संघांमध्ये असेल लढत. दोन्ही संघांच्या मॅचसाठी आपण करतोय नाणेफेकीचा कौल. नक्कीच एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नक्कीच त्या दरम्यान मात्र आपण जर विचार केला शेवटच्या बॉलचा एक चोटी धाव खेळण्याचा प्रयत्न होता नयन याचा मात्र कुठेतरी अंगलशी आलाय असं मी नक्कीच म्हणेल. नक्कीच एक फटका त्याच्या बॅट मधून आपण बघायला मिळाला होता, मात्र नक्कीच रनआउटच्या रूपाने त्याने आपली विकेट गमावली होती. नक्कीच अक्षय येतोय राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र बॅटची वरची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र चेंडू सापडणार नाहीये. चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. गोतारणे याचा मात्र त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची वरची एज घेतली होती आणि चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. अक्षय येतोय राईट आर्म राऊंड द विकेट. मयुरेश साठी आता मात्र मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हवं तसं कनेक्शन नाहीये. आता मात्र एकच धाव येईल. नक्कीच धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 33 वर. नक्कीच चौथ्या ओव्हरचा जर विचार केला तर 18 धावा निखिल याने खर्च केल्या होत्या. तिथेच कुठेतरी कमबॅक झाला होता वडवली संघाचा. मात्र शेवटचं षटक सुद्धा इम्पॉर्टंट असेल. 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच बॅलन्स मध्ये आपण हा सामना पाहू शकतो.
आता मात्र फुल टॉस चेंडू, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येईल संघर्षमय षटकार. जानू मेरी जान मैं तेरे नो बॉल साठी हाईट फॅक्टर साठी इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा निर्णय असेल लीगल डिलिव्हरी नाही घेतलेला आहे. नक्कीच स्कोर धावसंख्या झाली आहे ती 39 आणि पंच इथे रिव्ह्यू असेल का या बॉल साठी घेतलाय का नाही. ठीक आहे, थँक्यू. नक्कीच बाहेरून कोणी बोलायचं नाहीये, विनंती असेल. नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे हाईट फॅक्टर साठी. बघूया राईट आर्म राऊंड विकेट अक्षय गोलंदाजी करत होता. नक्कीच आपण जर विचार केला आणि नक्कीच लीगल डिलिव्हरी असेल. नक्कीच अतिशय दक्ष असे इथे पंच आपल्याला बघायला मिळते. यानंतर रिव्ह्यू या इनिंग मध्ये यानंतर रिव्ह्यू भेटणार नाहीये वडवली संघाला. नक्कीच लुजनर असा चेंडू होता अक्षय गोतारने, याचा हवा तसा फायदा ते घेतला होता फलंदाजाने. आता मात्र आगे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे विकेटची संधी आहे आणि फलंदाज बाद होईल मयुरेश. मधुर अशी गाणी आपण ऐकतो या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये. नक्कीच खेळ एवढा चांगला होतोय आणि गाणी सुद्धा आपण सुंदर अशी ऐकतोय. डीजे मनोज कुंदे. नक्कीच अक्षय येईल गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र गुडलेंतूर हाताळला होता, अपील केली जातीये, मात्र कुठेतरी पंचांची सहमती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. नक्कीच चांगला कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय अक्षय गोतारने. याच्या मार्फत पहिला चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर एक लुजनर चेंडू फुलटॉस चेंडू भेटला होता, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक अक्षय याचा. आता मात्र काव कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे, कारण की शेवटचा चेंडू होता आणि ते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. 5 ओव्हरची समाप्ती होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 वर वडवली संघाच्या आणि 41 धावांचं आव्हान असेल इथे चिंचवली संघासमोर. त्या दरम्यान मात्र मी संधी देईल. नक्कीच आपण टॉस करून घेणार आहोत. यानंतरचा सामना बाबा टायगर्स केले विपक्ष वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली यांच्या दरम्यान सामना आपण बघणार आहोत यानंतरचा. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. चला मान्यवरांना विनंती करतोय, कल्पेश पाटील साहेब तसेच माणिक भुईर साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते केला जाईल पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल. विनंती करतोय कल्पेश जी पाटील साहेब तसेच माणिक भुईर साहेब आपल्याला विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. नाडी माझी बाहेर. अरे आता ऍडजस्ट करायचं येईल बघा. इथले पाणी घ्या. हा मग रिकाम इथून पाणी घ्या.
या संपूर्ण स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल मान्यवराच्या शुभ हस्ते करतोय. हॅलो, नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय, विराजमान व्हायचंय, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल वीर बजरंग प्रतिष्ठान खरिवली संघ आणि बाबा टायगर केल्ले संघ, या दोन संघांमध्ये होईल नेक्स्ट मॅच ची लढत. खरिवली संघ आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि या स्पर्धेमध्ये लीग फॉर्मॅट मध्ये ही संपूर्ण स्पर्धा खेळवली जाते. 5 षटकांची मॅच असेल आणि काय निर्णय असेल आपला संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत कळवायचा आहे. नक्कीच प्रथमदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, समोरच्या संघाला फलंदाजी करण्याचा निर्णय दिलाय. तो पण नक्कीच आव्हान त्यांना टार्गेट द्यायचा निर्णय घेतलाय आणि कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40-45 वर थांब. नक्कीच 5 षटकांची मॅच आणि असा कोणता गोलंदाज असेल की त्याच्या जीवावरती तुम्ही आज या मैदानावरती 40-45 धावा रोखण्याचा प्रयत्न करा. युवराज आणि पप्पू. नक्कीच युवराज आणि पप्पूवर विश्वास दाखवलाय. आपण बोलूया म्हणजे बाबा स्पोर्ट्स, बाबा टायगर स्पोर्ट्सचे कर्णधार आपल्याला देखील असेल विनंती, आपण जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? नक्कीच मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं, मात्र आता फलंदाजी आली आहे. नक्कीच मनाच्या विरुद्ध कौल देखील लागलाय, परंतु हरकत नाहीये. टार्गेट सेट करायचं आणि 5 षटकांची मॅच संपूर्ण स्पर्धा ओम साई क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत घडवली जाते. लीग फॉर्मॅट मधली ही मॅच 5 षटकांची मॅच असेल आणि 5 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा मिळवण्याचा विचार असेल. नक्कीच 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा संघ जर पाहिला तर चांगले फलंदाज आहेत. 60 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ज्यावेळी आपण असं क्रिकेटचं मैदान पाहतो, हिरवगार असं मैदान, आणि या संपूर्ण मैदानाकडे पाहताना असं वाटतं का की ग्रामीण टेनिस क्रिकेटला देखील कुठे सुखाचे दिवस आलेत का? नक्कीच एकच म्हणेन की असोसिएशनने सर्वाधिक महत्त्वाचा नियम घेतला आणि हे मैदान या ठिकाणी आम्हाला मात्र लीगसाठी उपलब्ध करून दिलं. त्यासाठी सर्व कमिटीचं मी देखील आभार व्यक्त करा. आणि अशा मैदानावर खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो. प्रत्येक जणाला मात्र या मैदानाची वाट पाहतो. या मैदान आम्ही सर्वजण या अगोदर जेव्हा लीगची अनाउन्समेंट केली, ग्राउंड उपलब्ध जेव्हा झाला, तेव्हा प्रत्येकजण एकच म्हणायचे की हा ग्राउंड आम्हाला मॅच कधी खेळायला मिळेल. या उत्सुकतेने सर्वजण मात्र खूप एक्साइटेड होते आणि आज खऱ्या अर्थाने ते दिवस आला आणि त्यासाठी पूर्ण असोसिएशनच्या कमिटीचं मी धन्यवाद देईन की अशा प्रकारचं हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. धन्यवाद. दोन्ही कर्णधारांना असेल नेक्स्ट मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. भिडत होईल बाबा टायगर स्पोर्ट्स किल्ले संघ आणि तसेच वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली संघ. ही नेक्स्ट मॅच असेल मैदानाच्या आतमध्ये एक लढत आपण पाहतोय. बिग फाईट असेल ओम साई क्रिकेट असोसिएशन मध्ये दोन दादा संघांपैकी 2 संघ असतील. नक्कीच स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघ, विनंती असेल. आणि आता जो टॉस झाला खरिवली आणि केले दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण बॉल चॉईस करून घ्यायचा आहे लगेच. सामना चालू होतोय. नक्कीच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होतीये. स्ट्राईकला असेल तो सुनील थालके आणि नॉन स्ट्राईकला गौरव. गोलंदाजीचा भार सांभाळतोय, महत्वाचं षटक हाताळतोय तन्मय. राईट आर्म राऊंड द विकेट. नक्कीच इथे विचार केला पहिल्या चेंडूचा. नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न होता. गोलंदाज तन्मयाने ओळखलं रिव्हर्सचा प्रयत्न करतोय आणि आपल्या चेंडूचा टप्पा आणि लेंथ इथे चेंज करताना दिसला. चांगला चेंडूची समाप्ती होतीये. निर्धाव चेंडू असेल पहिला चेंडू. 41 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय फलंदाजीसाठी चिंचवली संघ. कशा रीतीने सुरुवात करेल या पॉवर प्लेच्या अत्यंत महत्वाच्या षटकामध्ये बघण्याचं उत्सुकतेचा असेल. तन्मय येतोय राईट आर्म राऊंड द विकेट कपिल साठी. नक्कीच बॅकफुटला जाऊन कट केला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, मात्र क्षेत्ररक्षण नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं होत आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे का? नक्कीच 3 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात फलंदाज कपिल याने. नक्कीच सेफ आहे. खूपच सुंदर अशी 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली होती.
निशांत पष्टे याने नक्कीच चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला त्याच्या मार्फत बघायला मिळालं होतं. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता तन्मय याचा, त्याला चांगला असा कट केला होता फलंदाज सुनील याने आणि नक्कीच तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं निशांत त्याच्याकडून. मात्र गौरव येतोय स्ट्राईकला. तन्मय राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र खूपच सुंदर असा फटका, चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. बघितलं होतं फलंदाजाला शफल होतंय आणि चेंडू चांगला टाकला होता, मात्र फटका तेवढा चांगला होता फलंदाज गौरव याचा. नक्कीच रफ अँड टफ मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. जेवढी चांगली गोलंदाजी होते तेवढी चांगली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळतंय. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, काय गोलंदाजी करतो तन्मय, चांगला टप्पा इथे मेंटेन केलाय. नक्कीच आता मात्र निर्धाव चेंडू होईल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, महत्वाचं षटक आहे आणि चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते तन्मय याच्या मार्फत. नयन पाटील कुठे असतील, आपण यायचंय कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. नयन पाटील आपण या लवकर. नक्कीच आता मात्र फलंदाज बाद होईल. पहिला झटका बसेल गौरव याच्या रूपाने टीम चिंचवली याला. चेंडूचा जर विचार केला तर नॅचरल ऑफ कटर चेंडू आपल्याला बघायला मिळाला होता, जो की लेफ्ट हँडर बॅट्समन साठी कुठेतरी बाहेर निघतो आणि काहीच समजला नाही फलंदाज गौरव याला. बॅटची वरची एज घेतली आणि चेंडू सरळ निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये आणि पहिला झटका बसला इथे चिंचवली संघाला. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय मॅन फ्रॉम वडवली. नक्कीच मोठी जबाबदारी असेल या खेळाडूवर. सध्या मोठा खेळाडू आहे जयबजरंग वडवलीसाठी, एक चांगली कामगिरी करत असताना आपण बघत असतो. आता चिंचवली संघाकडून खेळताना कशा रीतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी हे बघणं उत्सुकतेचं असेल. त्यानंतर यानंतरचा सामना एक बिग फाईट आपण बघणार आहोत. वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली विपक्ष बाबा टायगर्स केले, ज्याचे स्पॉन्सर इथे उपस्थित झालेले आहेत. नक्कीच माणिक भोईर यांचे सुपुत्र विनीत भोईर साहेब यांचं इथे आगमन झाले. मी नक्कीच खूप खूप स्वागत करेल. ओमसाई क्रिकेट असोसिएशनची ही स्पर्धा आहे ना, त्यामध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन होतंय. तन्मय आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची आतली एज घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि या एका धावेने एका ओव्हरची समाप्ती होती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलीये 8 वर. नक्कीच वीर बजरंग युवा प्रतिष्ठानचे कर्णधार, मी विनंती असेल आपण बॉल चॉईस करून घ्यायचा आहे. नंतर सामना चालू झाल्यानंतर जो बॉल दिला जाईल तो तुम्हाला घ्यायला लागेल. त्यामुळे विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे आणि बॉल चॉईस करून ठेवायचा आहे. नक्की चांगले षटक. आपण पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पहिले 3 चेंडूंवर 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला बघायला मिळालं तन्मय याच्या मार्फत आणि फक्त 8 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. नक्कीच एक रफ अँड टफ फाईट आपण बघतो या सामन्यामध्ये. चांगली जशी सुरुवात चिंचवली संघाने गोलंदाजी करताना केली होती तेवढी चांगली झालेली नाहीये, मात्र चांगली तर म्हणता येईल कारण की टार्गेट थोडंसं छोटं आहे आणि 8 धावा एका ओव्हर मध्ये आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल. नक्कीच आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन
सूरज माली आणि फलंदाजीला असेल भावेश दलवी, जे की एकाच टीम मधून जय बजरंग वडवली संघाकडून खेळत असतात. एकमेकांचे स्ट्रेंथ आणि वीकनेस दोघांना माहित असतील, मात्र कोण इथे वरचढ ठरेल हे बघणं उत्सुकतेचं असेल. बघूया भावेश विपक्ष सूरज माली. खूपच वेळ घेतला जातोय वडवली संघ. मी नक्कीच दोन्ही संघांना विनंती करतोय, जेवढे पण संघ आहेत आपण थोडस स्पीडअप करायचे सर्व सामन्यांसाठी, कारण की आपल्याला खूप सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. सूरज राईट आर्म राऊंड द विकेट भावेश साठी. पहिला चेंडू वरपीच चेंडू, त्याला खेळून काढला डीप मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, कारण की फेकी आणि क्षेत्ररक्षण चांगलं आहे. एकच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल फलंदाज भावेश याला. नक्कीच वडवली संघ मी विनंती करेल, प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये खूपच सामने कव्हर करायचे आहेत. मी चिंचवली संघाला सुद्धा विनंती केली होती पहिल्या इनिंग मध्ये की आपण प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका आणि थोडं स्पीडअप करा सामन्यांना, कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्याला 12 सामने कव्हर करायचे आहेत. चांगली फाईट आपल्याला बघायला मिळते या सामन्यामध्ये. पहिल्या षटकाचा जर विचार केला, चांगली गोलंदाजी केली तन्मय याने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चांगला पहिला चेंडू हाताळला होता गोलंदाज सूरज याने. आता मात्र कपिल याचा नक्कीच झेलची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. बॅकअप चांगला आहे, रनआउटची संधी होती आणि नक्कीच ओव्हरपिच चेंडू होता, कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुनील याचा, मात्र हवं तसं बॅटचं कनेक्शन झालं नव्हतं. झेलची संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि एक जीवदान भेटतंय फलंदाज सुनील याला. धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकात प्रवेश करतीये, 11 वर जाऊन पोहोचतीये. नक्कीच आता मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय, मात्र हवं तसं टायमिंग नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल इथे फलंदाज सुनील याला. नक्कीच आव्हान छोटं आहे, मात्र गोलंदाजी चांगली होतीये इथे वडवली संघाकडून. नक्कीच चांगली अशी सुरुवात तेवढी चांगली झाली नव्हती वडवली संघाचा जर विचार केला. त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. नयन असेल, बारके असेल, एक षटकार त्यांच्यामधून बघायला मिळाला होता आणि इथे चांगली धावसंख्या स्कोरबोर्डवर उभारली होती. आता मात्र ओव्हरपिच चेंडू, झेलची संधी आहे, मात्र थोडासा टफ चान्स होता आणि झेलची संधी गमावली आहे. नक्कीच थोडासा टफ चान्स होता, चांगला प्रयत्न होता इथे क्षेत्ररक्षकाचा, मात्र चेंडू गॅदर करता आलेला नाहीये आणि नक्कीच 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्यात फलंदाज भावेश याने. नक्कीच लगातार ओव्हरपिच चेंडूचा वापर करतोय सूरज, कुठेतरी रूम देत नाहीये फलंदाज भावेश याला आणि आतापर्यंत रोखून ठेवलंय फलंदाज भावेश याला. आता मात्र स्वीप केलाय, चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकता, नक्कीच ओव्हरपिच चेंडू होता, त्याला स्वीप केला होता भावेशाने, कुठेतरी लेग साइडला हाताळला होता हा चेंडू. नक्कीच बघू शकता आपण पॉवर रिप्ले मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, कारण की आपण दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक बघतोय. नक्कीच 3च खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो आणि खूप मोठा गॅप तिथे बघायला मिळाला होता आणि एक चौकार आला भावेशाच्या बॅट मधून. आता मात्र चांगलं कमबॅक चिंचवली संघाचं आपल्याला बघायला मिळतंय.
नक्कीच काय गोलंदाजी बघितली आपण पहिल्या इनिंगचा जर विचार केला. हर्षद पाटील यांनी नक्कीच 2 षटक टाकले आणि फक्त 7 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या होत्या. नक्कीच तसंच कुठेतरी इथे वडवली संघाला सुद्धा कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज आहे, कारण की आव्हान छोटा आहे आणि आव्हान छोटं असल्या कारणाने चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. आता मात्र परत एकदा ओव्हर पिच चेंडू, परत एकदा सेम फटका, परत एकदा चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. कम ऑन डीजे. कुठेतरी थोडाफार मार बसलाय, कारण की शेवटच्या 2 चेंडूचा जर विचार केला, पहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते, फक्त 6 धावा खर्च केले होते. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंवर 2 चांगले फटके आपल्याला बघायला मिळाले 22च्या मार्फत. आता मात्र समीकरण चेंज होत आहे. समीकरण उरतंय ते ओव्हर शिल्लक असतील 3 आणि रन आवश्यक असतील 19. 18 चेंडू आणि 19 धावा. 18-19 असं समीकरण आणि नक्कीच ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे सामने आपण बघतोय. नक्कीच पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना, सकाळच्या सत्रातील दुसरा सामना आपण बघतोय. वडवली विपक्ष चिंचवली. नक्कीच चिंचवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी वडवली संघाला. वडवली संघाची सुरुवात जर बघितली तेवढी चांगली झाली नव्हती, मात्र कमबॅक त्यांचा शेवटच्या 2 षटकामध्ये चांगलं झालं आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली होती. 40 धावांवर 41 धावांचं आव्हान होतं. थोडी घाई करायची वडवली संघ, सहकार्य करा. तन्मय येतोय वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. आता मात्र ओव्हर पिच चेंडू, नक्कीच त्याला स्विंग करण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटच्या दिशेने, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक चांगलं टाकलं होतं तन्मय याने. त्यानंतर आपण बघतोय 3ऱ्या षटकामध्ये वैयक्तिक आपलं दुसरं षटक हाताळतोय आणि चांगली सुरुवात या ओव्हर मध्ये आपल्याला बघायला मिळते. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच आता मात्र शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि 1च धाव मिळेल या चेंडूवर. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी बघतोय आपण. चांगला टप्पा मेंटेन केला इथे गोलंदाज तन्मय याने. नक्कीच या सामन्याचा जर विचार केला तर खूपच वेळ घेतला जातोय या सामन्यामध्ये, त्यामुळे आता मात्र डीप मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटची संधी आहे. ओव्हर थ्रो बघायला मिळतोय आणि नक्कीच या दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण होईल. नक्कीच चांगलं असं षटक हाताळताना दिसतोय इथे तन्मय आपल्या संघासाठी. 18-19 समीकरण होतं. 3 चेंडूंवर फक्त 2 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण चेंज होईल. 15 चेंडू शिल्लक असतील आणि 17 धावांची गरज असेल. 15-17 समीकरण. बघूया कशा रीतीने खेळ चालतोय या सामन्यामध्ये. आता मात्र रिव्हर्सचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार.
ओव्हरपिच चेंडू होता, ओळखला होता फलंदाज सुनील याने. नक्कीच रिव्हर्सचा प्रयत्न होता आणि चांगलं कनेक्शन आपल्याला बॅट मध्ये बघायला मिळालं होतं. चौकार आला, चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 वर. आता मात्र समीकरण सोपं होत आहे, 14-13चं समीकरण. आता मात्र बॅकफुटला जाऊन परत एकदा कट केलाय. झेलची संधी आहे, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि चेंडू परत एकदा निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केला होता फलंदाज सुनील याने. झेलची संधी होती, मात्र संधी गमावली आणि कुठेतरी सामना सुद्धा इथे गमवावा लागू शकतो इथे वडवली संघाला. आता मात्र परत एकदा ओव्हर पिच चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण थोडस खराब होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, धोकादायक प्रयत्न होता, मात्र चांगलं कॉलिंग आपल्याला बघायला मिळते. आणि याच दरम्यान 3 ओव्हरची समाप्ती होतीये. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 आणि अजूनही रन शिल्लक असतील. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 8 धावांची गरज असेल. त्या दरम्यान मी संधी देतो डीजे मॅन, आमचे डीजे मनोज यांचे सुमधुर असे संगीत. आपली स्पर्धा आहे ओमसाई क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण सर्व खेळत असतो आणि सर्व संघांना विनंती असेल आपण जेवढ्या पटापट 5 षटक संपवण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल, कारण की आपल्याला 3 दिवसामध्ये जवळजवळ 36 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे सहकार्य तुमचं खूपच महत्वाचं असेल. नक्कीच 28 लीग मॅचेस आपण बघणार आहोत. त्यानंतर जशी IPL मध्ये आपण बघतो टॉपचे जे 2 संघ असतात ते खेळतात फायनलच्या स्पॉटसाठी आणि जो लुजर जो संघ असतो तो खेळतो सेकंड जो एलिमिनेटरचा जो सामना असतो त्यासोबत आणि त्याच्यातला जो विनर असतो तो जातो फायनल साठी. 4थं षटक चालू होतोय. विकी वारगडे येतोय. वरपिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल 6 धावांसाठी षटकार. नक्कीच वडवली संघाचा जो खेळाडू आहे त्याला विनंती असेल आपण मॅच झाल्यानंतर चेंडू आणायचा आहे, कारण की आपल्या स्पर्धा आहेत त्यामुळे सहकार्य करा सर्वांनी. 2 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. आता परत एकदा ओव्हरपिच चेंडू. आता मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निधाव चेंडूची समाप्ती होईल. यानंतर आपण नक्कीच यानंतर आपण बघणार आहोत इन ऍक्शन. आता मात्र फुल टॉस चेंडूला फेकून दिलाय, मात्र हवं तसं कनेक्शन नाहीये आणि येथे फलंदाज बाद होईल सुनील थालके.
चेंडू सीमा पार षटकार. देखो आप मेरी लड़ी है अरे रास्ता रास्ता देखो आप मेरी लड़ी है घेतली आपण चिंचवली संघाची आणि फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली झाली आणि नक्कीच या सामन्यामध्ये विजय मिळवला होता चिंचवली संघ. खूप खूप स्वागत आहे तुमचं नक्कीच आणि वडवली संघाला मी नक्कीच शुभेच्छा देईल पुढच्या मॅच साठी. नक्कीच आपल्याकडे 7 मॅचेस आहेत आणि 7 मॅचेस मध्ये नक्कीच तुम्हाला कमबॅक करायचा चान्स भेटेल. त्यामुळे मी विनंती करतो शेवटचं जे चेंडू 2 गेले होते नक्कीच शेवटचे जो चेंडू गेले होते ते आणून द्यायचे नक्कीच आहेत. आमचे सागर पाटील खूप मेहनत घेत आहेत. नक्कीच यानंतर आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत 2 संघ. बाबा टायगर्स केले विपक्ष वीर बजरंग युवा प्रतिष्ठान खरिवली. खरिवली संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी बाबा टायगर्स केले. यानंतर आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत संदीप पाटील असेल त्याच्यानंतर दुष्यंत मानकर असेल. नक्कीच एक धडाकेबाज फलंदाज केले संघाकडून आपल्याला एक मोठी धावसंख्या पहिल्या इनिंग मध्ये पार पडताना दिसतील. त्यानंतर मी आवाज देतोय आपण कुठे जाऊ नका. मी विश्रांती घेतोय. पाहत राहा ऐकत राहा ओमसाई असोसिएशन प्रीमियर लीग 2023-24 आणि मी विनंती करेल नक्कीच कुणालची विषय एक शापूर तालुक्यातील एक सुमधुर आवाज कुणालजी विषय यांना विनंती करेल आपण कॉमेंट्री बॉक्सची धुरा सांभाळायची आहे. नक्कीच धन्यवाद. संपूर्ण स्पर्धा आपण पाहत आहे मित्रांनो. ओमसाई क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातनं एक साकार झालेली नामवंत आणि दर्जेदार क्वालिटीची अशी स्पर्धा ओमसाई क्रिकेट असोसिएशन प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्या भेटीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये टीम खरिवली आणि या संघाला फाईट करेल केले संघ. नक्कीच एक टफ फाईट असेल मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण ज्यावेळी अशा मैदाने पाहत असतो आणि नक्कीच त्यावेळी मनामध्ये कुठेतरी एक आनंद निर्माण होत असतो. कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी या अशा प्रकारचं नियोजन आणि अशा प्रकारच्या मॅचेस ज्यावेळी घडत असतात आणि